रात्रीतील फॉर्मॅटमधील पहिला मी म्हणेन की मॅन ऑफ द मॅच टायटल विजेता खेळाडू तो ठरलेला आहे. आणि शिरोली संघ आता तुम्हाला 31 तारखेला रिपोर्टिंग करायची आहे, याची आपण नोंद घ्या. आमचे कुलदीपजी पाटील साहेब वावंजे यांना विनंती आहे की यायचं मंचावरती. तुमचा विशेष सन्मान इथे केला जाईल. व्यासपीठावरती आपण या आणि आपला सन्मान आपण स्वीकारा. कुलदीपजी पाटील साहेब या मंचावरती आपलंही स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. दर्जेदार अशी स्पर्धा आई गावदे क्रिकेट संघ कानपोली आणि लोकनियुक्त सरपंच मदनजी धोंडीराम मते साहेब यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली ही स्पर्धा आपण इथे एन्जॉय करत आहोत. बरेचसे मान्यवर प्रवर्ग देखील आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि प्रत्येक मान्यवरांचा आपण इथे जरूर विशेष सन्मान करून घेत आहे. आता मी इथे इन्व्हाइट करतोय या कुलदीपजी पाटील साहेबांना. वेल आहे आपल्याकडे, जाऊयात मान्यवरांच्या सन्मानाकडे आणि विशेष सन्मान आपण करूयात मान्यवरांचा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्यासोबत आहेत मदनजी मते साहेब, या स्पर्धेचे प्रणेते आहेत. त्यांच्या माध्यमातून इथे सन्मान केला जातोय. माई शुभदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण ॲक्रेलिक टाईपचं एक विशेष सन्मान चिन्ह देऊन आपण इथे सन्मान करतोय. कुलदीपजी पाटील साहेबांना इथे हा मान सन्मान दिला जातोय. आपण आला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. भगवान शेठ चौधरी यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती केली की आपण या आपला सन्मान घेण्यासाठी. भगवान शेठ चौधरी साहेबांचा देखील इथे सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानार्थ आम्ही इथे इन्व्हाइट करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना इथे पण सन्मानित करूया. मदनजी मते साहेब, आमचे अरुणजी मते साहेब यांच्या वतीनं हा सन्मान आपण पाहतोय आज इथे केला जात आहे. त्यानंतर आपण जाऊयात मॅचकडे. चला, सन्मान इथे आपण थांबवतोय. ऑफिशियल्स आपण देखील लगेच सामना सुरू करा. हेदुटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबे हे दोन संघ असतील. यापुढील होणारा सामना जो आहे तो सामना अजिवली आणि नावाली या संघामध्ये असेल. दोन्ही संघ आपण इथे रिपोर्टिंग करायचे, याची देखील आपण नोंद घ्या. थँक्यू आकाश शिल्के, आकाश चोपडा. रथ दरम्यान आपण पाहतो एक सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026 लोकनियुक्त आणि थेट सरपंच कानपोली गावाचे पहिले थेट सरपंच श्री मदन धोंडीराम मते साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक कानपोली आपल्या भेटीसाठी आली आहे. आणि आज आपण जो सामना पाहतोय आंबे विरोधात हेदुटणे दोन संघामध्ये. हेदुटणे संघ म्हटला तर कानपोलीचा अगदी एक अविभाज्य घटक आहे. कानपोली हेदुटणे दोन्ही एकच गावं आणि मदन मते साहेबांचं प्रेम हेदुटणे संघावरती प्रचंड आम्ही पाहिलंय. हेदुटणे संघाला आज खास मदन मते साहेबांनी संधी दिली. हेदुटणे संघ त्यामुळे याचा सोनं करा डेफिनेटली. आणि ऑपोजिटला पाहतोय ब्लॅक आर्मी ज्याने टॉस जिंकलाय, हा संघ आहे आंबे. चला, पांडुरंग शेठ पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपली जागा इतरत्र नाही आहे, आमच्या मनामध्ये आपली जागा आहे. अगदी या व्यासपीठावरती आपली जागा आहे. हरिश्चंद्र मते साहेब, तुम्हालाही विनंती आहे की आपण देखील या मंचावरती. हे व्यासपीठ आपला हक्काचं आहे, तुमचं सगळ्यांचं व्यासपीठ आहे. हे जे VIP डेस्क आहे तुम्ही बनवलंय, सो या मंचावरती तुम्ही अजून तितकेच शोभून दिसता. तुम्ही या मंचावरती, तुमचं स्वागत आहे. येस, स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी मदन मते साहेबांचे भाचे आकाश शेळके यांच्या खांद्यावरती आहे. आणि स्कोरिंगमध्ये आकाश शेळकेचे भाचे पियुष म्हात्रेने आपण पाहतोय. DJ मास्टर सुद्धा मदन मते साहेबांचे मामा आहेत. म्हणजे मामा भाचे कंपनी संपूर्ण मॅचला लीड करते. आणि एका बाजूला मेवणे परिवार लाईव्ह टेलिकास्ट करतायत. पहिलाच बॉल पाठवलाय हेदुटणे संघाने, दमदार सुरुवात केली. बॉल सीमा पार, धावा येतील 4. पालकर तुम्ही बघितलं, भाचे मामा कंपनीचं सुंदर आयोजन, कोऑर्डिनेशन आणि मेवणे टेलिकास्ट करतायत. त्यामुळे कॉम्बिनेशन पारिवारिक बनलाय. क्या बात आहे. आणि सँडी पालकरचं नातं कानपोलीमध्ये आहे सुधीर सोबत. सुधीर पाटील आणि सँडी खास मित्र आहेत. दोघे पंचाच्या भूमिकेत. पहिला बॉल चौकार आलाय, 4 धावा. चांगला टप्पा यावेळी आंबे टीम बॉलिंग मार्क वरती असताना आंबे संघ म्हटलं तर खरं तर विश्राम पाटील या संघाचे खंदे समर्थक आहेत. विश्राम पाटील नेहमी सामना पाहण्यासाठी येत असतात. अनिल पाटील, क्या बात आहे. बघा, अनिल पाटील म्हणजे मोठी भूमिका असते त्यांची आंबे गावामध्ये. बॉल डॉट आलाय, लॉफ्ट केलंय बॉल ऑन साइडला. पहिला गडी बाद
हेदुटणे संघाचा 4 धाव संख्येवरती. सोडले कैलास बाद झाला. बॅटची कडा मागे बॉल गेलाय लॉंग लेग आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता येतो दुसरा दमदार दर्जेदार चौकार. कट चौकार इथे आला. 4 धावा 2 चौकारच्या बरोबर टीमची धावसंख्या आहे 8 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा त्याच अँगल मध्ये रिप्ले प्रेझेंट केला अक्षयने. 2 बॉल 2 4 बॅक टू बॅक इन रो. त्याने मारले 3 चौकारांचा साथ सजवलाय आणि 12 धावा 5 चेंडूमध्ये शेवटचा एक बॉल बाकी आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आंबे संघाची गोलंदाजी मधील आंबे एक्सप्रेस प्रीतम पाटीलला आपण पाहतोय. प्रीतम पाटील एक नामांकित गोलंदाज आहे. अनेक वेळेला बेस्ट गोलंदाजचा पुरस्कार त्याने जिंकलाय, परंतु फिल्डिंग पोझिशन मध्ये थोडी खराबी राहिली, त्यामुळे दुसरा चौकार आलाय. फिल्डिंग एफर्ट खूप महत्वाचा असतो आणि गोलंदाजाची चुकी नसली तरी त्याला धावा तिथे कुठल्या जातात या मॅच मध्ये. बॅकफुटला गेले, पंच केला, रनआउट चान्स, सिंगल आली आहे लास्ट बॉल वरती. थोडा लेझी खेळ राहिला कारण गोलंदाजकडे फेकायचा होता. 1 धाव आली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 3 चौकार आणि 1 सिंगल च्या बरोबरीने टीमची धावसंख्या हेदुटणे संघ पोहोचलाय धाव फलकावरती 13. 1 गडी बाद. खेळाडू क्रिकेटची पंढरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये अगदी असे प्रसिद्ध उद्योजक देखील आपण पाहतो. त्यामधील एक आमचे शिरवलीचे उद्योजक आहेत अनिल शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. तसेच दीपकदादा पाटील यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आमचे समाधान शेठ आदईकर कुत्तारपाडा यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. शिरवलीचे आणखीन एक उद्योजक म्हणजेच संदीप ठाकूर साहेबांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. आणि पांडुरंग शेठ पाटील उद्योजक शिरवली यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती याच्या सर्वांना विनंती आहे, या मंचावरती आपलं स्वागत आहे. हेदुटणे संघाची धावसंख्या 13 धावा 1 गडी बाद आणि खऱ्या अर्थाने मदन मते साहेबांनी संधी दिली हेदुटणे संघाला आणि प्रचंड आनंद हेदुटणे संघाच्या चेहऱ्यावरती आहे. आणि जर ही मॅच जर तुम्ही जिंकले तर द्विगुणित आनंद तुमचा होऊ शकतो, कारण सध्या ही मॅच लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा होते. घर बसल्या हेदुटण्याचे प्रेक्षक पाहतात, आंबेचे प्रेक्षक पाहतात आणि मदनची मते म्हटलं तर थेट सरपंचांचा हा एक तोफा असेल. ओ काय फटकेबाजी बघा. आदिवासी संघाला आमच्या कमी समजू नका. आणि हा येतोय 4था दर्जेदार चौकार हेदुटणे संघाच्या माध्यमातून. चार चौकारांचा साथ सजवलाय तो म्हणजे हेदुटणे संघाने. आणि टी शर्ट देखील सुंदर दोन्ही संघांचे. आकाश यस ग्रुप ग्रामपंचायत सदस्य बामाशेठ उघडा साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही ग्रामस्थ मंडळ चषक आणि सरपंच चषक या स्पर्धेमध्ये अगदी स्वागत व्यक्त करतो. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. रिव्हर्स मध्ये मारलेला फटका शॉट पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत, थांबवलंय बॉलला, फक्त सिंगल आली आहे. 4 चौकारानंतर 2 सिंगल आले आहेत आणि धाव फलकावरती पहिल्या ओव्हरमध्ये 13 असताना आता 5 धावा म्हणजे एकूण 18 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती बनल्यात. 4 षटकांची मॅच आहे, कारण या अगोदर देखील दोन्ही संघांची मॅच झाली होती आणि मला वाटतं हेदुटणे संघ आणि आंबे संघाला देखील चांगली संधी मिळाली.
हिदोटे संघ यावरची संधी मिळाली आहे. मदनजी मते साहेबांनी चान्स आणि या संधीचं सोनं करण्यासाठी सज्ज आहे. परंतु आंबे संघ मोठा संघ आहे. आंबे संघही कमी नाही आहे, कारण या संघामध्ये ताकदवर फलंदाज आहेत, गेम चेंजर बॉलर आहेत, गेम चेंजर बॅटर आहेत. आणि जेव्हा एखाद्या संघामध्ये गेम चेंजर खेळाडू असतात, दोन्ही संघामध्ये मातब्बर खेळाडू असतात, तेव्हा ही मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. आणि सध्या हा सामना 4 षटकांचा आहे. यानंतर बी पोलला सुरुवात केली जाईल. मागील चेंडू डॉट. ओ प्रचंड वेगवान बॉल आणि विकेट किपर हुकलाय, चुकलाय. लॉंग स्टॉपला बॉल जातो. बोनस मध्ये धावा लेग बाईज नेत आहेत. अंपायर सिग्नल. धावा येतील 4. करांचा पाऊस पडलाय. हेदुटणे संघाने ठरवलाय फक्त चौकार किंग भाषा ते बोलतायत. 4चा पाढा त्याने पाठ केलाय. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट केले. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. काय रनिंग आहे, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिडॉनला कंप्लीट केल्यात सर्कलच्या आतमध्ये. त्यामुळे हेदुटणे संघाची रनिंग अगदी वाघासारखी आणि चिता रनिंग तुम्ही पाहताय. 2 धावेच्या बरोबर टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 धावा झाल्या. 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे जर आत्ता 24 धावा बनल्यात तर अंदाजे आपण प्रोजेक्ट स्कोर 40च्या वर पाहू शकतो. ज्या रिदममध्ये बॅटिंग सुरू आहे ती रिदम खूप चांगली राहिली हेदुटणे संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती आता आला आर्यन. 1 बॉल बाकी आहे. मागे ठेवली लेन चांगली होती या बॉलची. टप्पा योग्य आणि परफेक्ट बॉल. डॉट आलाय. 2 चेंडू डॉट आले. या ओव्हरमध्ये लेग बाईज चौकार थोडासा धोकादायक राहिला आंबे टीमसाठी. या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि सध्या धाव फलकावरती आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावा आहेत हेदुटणे संघाच्या. 24 धावा. या अगोदर आंबे शिरोली चिंचोली अर्थात शिरोली संघ जिंकला आणि आता आंबे संघ उतरलाय. तोही त्याच विभागातला संघ आहे जिथून शिरोली संघ आला होता, तो म्हणजे शिरवली विभाग. 24 धावा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि आज सरपंच मदन मते साहेब थेट सरपंच होण्याचं भाग्य त्यांना कानपोलीमधून लाभलं. आणि खऱ्या अर्थाने सरपंच म्हटलं तर गावाचा सर्वांगी विकास करणारं व्यक्तिमत्व. गावाची शान टिकवायची असेल तर सरपंचाला साथ द्यावीच लागते. दरम्यान मंचावरती आपण पाहतो एक प्रसिद्ध निवेदक आणि तितके चांगले समालोचक क्रिकेटचे आमच्या अजिवलीचे हितेश सार्डेकर सरांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच अजिवलीचे खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतोय. सरपंच म्हणजे नाव नाही तर गावाचा विश्वास असतो. आणि गावाचा विश्वास म्हणजे मदनजी मते साहेब आहेत थेट सरपंच. त्यांचं सुंदर आयोजन. 5वं पर्व तुम्ही पाहताय. आणि मागील 4 पर्व म्हटलं ना तर अतिशय नामांकित पर्व राहिले 4ही पर्व. आणि 5व्या पर्वाने देखील 4 चांद लगावलेत. कारण परफेक्ट लाईट्स, रेलिंग आपण पाहतोय, मंडप डेकोरेशन आणि VIP डाईज, लाईव्ह टेलिकास्ट सर्व काही प्रोफेशनल मला या स्पर्धेत पाहायला मिळतंय. स्लॉप केलं. फॉलिंग स्वीप. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल सीमा पार. धावा येतील 6. शॉट ऑफ द नाईट. फॉलिंग स्वीप मारलाय. काय कमालीचा फटका आहे. विकेटवरती पडला, धडपडला, कोसळला आणि हा बॉल पाठवलाय. फॉलिंग स्वीप सीमा पार षटकार. पाहिजे 3 चौकार आणि 1 षटकार मारला अक्षयने. ओ काय बॅटर आहे अक्षय. 4 चौकार अक्षयच्या बॅट मधून आणि 1 षटकार. त्यामुळे व्यक्तिगत जर पाहिलं गेलं तर या फलंदाजाने ताबडतोड बॅटिंग केली आहे आणि फक्त 6 चेंडू खेळला अक्षय आणि व्यक्तिगत 24 धावांची नाबाद केली 6 बॉलमध्ये. अक्षय खिलाडी हो का खिलाडी आणि कतरो का खिलाडी बनलाय. काय बॅटिंग केली हेदुटणे संघाच्या सोबतीने आंबे संघाविरोधात. 2 बॉल 10 रन आतापर्यंत आलेत. यश बॉलिंग मार्कवर. आणि आंबे संघ हेदुटणे संघाला कमी लेखू नका. आंबे हेदुटणे पहिल्यांदाही मॅच होते, परंतु हेदुटणे संघाने काय कमबॅक केलंय. और रिवर्स शॉट. शॉट ऑफ द नाइट. अक्षय खतरों का खिलाडी. बार बार देखो, हजार बार देखो. सरपंच चषकाचा दमदार A1 पंच षटकार.
चौधरीची बॅटिंग आवडली तर टाळ्या होऊन जाऊन द्या. 8 बॉल मध्ये 30 धावांची नाबाद केली. एक फॉलिंग स्वीप आणि त्यानंतर हा फटका नेत्र दीपक राहिला. रिव्हर्स शॉट, तोही षटकार. एदुटणे संघाचा हुकमी एक्का, तुरुपचा एक्का. अक्षय चौधरी 8 बॉल मध्ये 30 धावा त्याने काढले टीमसाठी. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 40 आणि 40 मधून 30 धावा व्यक्तिगत अक्षय चौधरीच्या आहेत. चौधरी तापलाय आणि चौधरी मारतोय. रिव्हर्स शॉट, षटकार मागच्या बॉलवर. बॉलिंग दबाव. यश थोडासा बॅकफुटला गेलाय. डॉट डॉट डेड बॉलचा इशारा पंच संदीप पालकर सांगतायत. 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार. 14 आल्या 3 बॉलवर. 3 बॉल बाकी आहेत आणि अक्षय चौधरी सेट झालाय. हायलाइट सध्या तुम्ही पाहताय. मागे ठेवला, लेग कटर बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बनाना स्विंग अँड मिस, लेग बाईट. संदीप पालकर सांगतात पंच हा कॉल 1 धाव येईल टीमच्या अकाउंटला. धाव फलकावरती 41. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे हेदुटणे टीमची धावसंख्या चांगली झाली आहे. हेदुटणे संघ आता 60 धावापर्यंत पोहोचू शकतो कदाचित, परंतु आंबे टीमला कमी समजू नका. तोही चेसिंग मास्टर आहे. आंबे टीमने टॉस जिंकला आणि बॉलिंग घेतली कारण त्यांची बॅटिंग चांगली आहे. बॉल तयार. वेग प्रचंड. आतमध्ये बॉल, टप्पा पडल्यानंतर इन स्विंगर बॉल. चांगला बॉल टाकलाय, आतमध्ये आला. डॉट बॉल 0. अक्षय चौधरी 9 बॉल मध्ये त्याने 30 धावा काढल्यात. संघ 41 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल. यशची गोलंदाजी थोडी मागणी राहिली, हरकत नाही, कमबॅक झाले आता. ऑन साइडला ड्राईव्ह, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. 1 धाव आली आहे लास्ट बॉल वरती. सिंगल कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर हेदुटणे संघाची टीमची धावसंख्या आहे 42. 1 गडी बाद 42 आणि तब्बल 38 धावांची पार्टनरशिप अक्षय आणि मयूरच्या माध्यमातून. अक्षय मयूर 38 रनची पार्टनरशिप केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 चेंडूमध्ये 38 धावांची पार्टनरशिप आणि संघ पोहोचलाय 42 धावा. चला फास्ट केल्याचं आहे. लास्ट ओव्हर आंबे टीम. भरपूर मॅच बॅलन्स आहेत. मला वाटतं आज KPL ची फायनल देखील आहे, कानपोली प्रीमियर लीग. आज मला वाटतं प्रचंड वेल कमी घ्यावी लागेल आज. खरं आता नाही, आज मी म्हणेल की काल्याचं कीर्तनच आहे असं म्हणूया आपण. आणि ब्रह्ममुहूर्ताला आपण घरी जाणार आणि सकाळच्या कालात की काय. आणि कासाडी नदी म्हटलं तर थंडी प्रचंड आहे इथे. जे प्रेक्षक इथे येण्याचा प्रयत्न करतायत तर तुम्ही जे जॅकेट किंवा स्वेटर परिधान करा, कारण कासाडी नदीची थंडी प्रचंड आहे. लास्ट ओव्हर. धावफलकावरती 42 धावा आलेत. 42. प्रतीक आलाय बॉलिंग मार्क वरती. सध्या तुम्ही पाहताय पियुष मात्रे, बाचायत, आकाश शेलके यांचे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. चांगले नातेसंबंध या स्पर्धेत जोडले गेलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केली. शॉर्ट पॉइंट बीट झालाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला धावतोय. 1 धाव आली. 2 धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा. बघा चिता रनिंग. काय धावतायत, अगदी बिबट्यासारखे पलतायत खेळाडू. आणि काय रनिंग आहे अक्षय चौधरीची. अक्षय आणि मयूरने आज पैसा वसूल बॅटिंग केली आहे, कारण याच्या अगोदर मिडऑनला 2 धावा घेतल्या. डीप बॅकवर्ड पॉइंटला 3 घेतल्या. चप्पल खेळाडू आहेत. चपलाई. आत्ताचं पालेश्वरीमध्ये मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज चषक चालू आहे, आदिवासी चषक. तिथेही अगदी खालापूर खोपोलीवरून संघ आलेत, कर्जतवरून संघ आलेत. आणि हेदुटणे संघ काय बॅटिंग करतोय. बॉल तयार. लास्ट ओव्हर. ऐवा कॅच पारितोषिक आहे खेळ प्रेक्षकांसाठी 200 रुपये सरपंच मदन मते साहेबांकडून. कंटिन्यू असेल आज ब्रह्ममुहूर्तापर्यंत तो प्राइज असेल. बॉल तयार आहे. लास्ट ओव्हर. ओ अक्षय चौधरी, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ हिट. शॉट ऑफ द नाईट. नेत्रदीपक फटका आणि चेंडू गेलाय कासाडी नदीमध्ये फरार. धावा येतील 6.
मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि गार केले त्याने गंमत मध्ये. काय बॅटिंग करतो हा पठ्ठ्या. 10 बॉल 36 धावा. ओ रिव्हर्स बॅटने त्याने आता षटकार मारला होता मागच्या बॉलवरती आणि फॉलिंग स्वीप 2 पाहिले आपण. मला परेश कडकेची आठवण आली. रोटपाली संघाचा खेळाडू, तोही विकेटवरती विकेटच्या मागे जाऊन षटकार मारतो. आणि असे खेळाडू म्हटलं ना टी शर्ट त्यांची खराब होत असते, परंतु गावासाठी या वेगवेगळ्या अदा पेश करतात हे खेळाडू. आणि आत्ताचा मॉडर्न क्रिकेट आहे. मॉडर्न क्रिकेट म्हटलं ना तर खेळपट्टीवर झोपला जातो आणि झोप्या शॉट देखील ते मारत असतात. समोर खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगले थांबवले, बॉलला स्टॉप केले, एकच धाव इथे मिळेल. लक्ष गेला नॉनस्ट्राईक एंडला, धाव फलकावरती आत्ता धावा 52 झाल्यात 52 आणि 12 बॉलमध्ये 37 धावा व्यक्तिगत आहेत. अक्षय चौधरी या नावाची छाप सोडली आज. एक सामन्यामध्ये चांगलं खेळलं तुम्ही ब्रँड बनवू शकता. 4 चौकार आणि 3 षटकार मारलेत अक्षय चौधरीने. 308 चा स्ट्राईक रेट अक्षय चौधरी. मयूर आहे स्ट्राईक एंडला, ऑन साईडला ड्राईव्ह केलं, पुन्हा अक्षयला संधी दिली आणि योग्य निर्णय मला असं वाटतंय, कारण अक्षयला येणाऱ्या बॉलवरती चान्स पाहिजे. धाव फलकावरती 53 झाल्यात. 4 ओव्हरसाठी 40 धावा देखील पुरेशा असतात, परंतु 53 म्हटलं तर आता प्लस पॉईंटमध्ये संघ पुढे गेलाय. आणि या मैदानावरती आपण पाहिलंय काही सामने चेसिंग देखील झालेत, काही सामने डिपेंड झालेत, परंतु आंबे टीम एक कमी समजून चालणार नाहीये. याच्या अगोदर शिरवली जिंकली, आंबे चिंचोली शिरवली, जसं की कुल्लू शिमला मनाली असं वातावरण तिथे असतो. आणि पंचांचा सिग्नल येतो, बॅटर आउट झालाय. अक्षय चौधरी वादली खेळी समाप्त झाली, परंतु काय बॅटिंग केली पट्ट्याने. तब्बल 37 धावांचं योगदान व्यक्तिगत केलंय आणि पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावामध्ये 4 षटकामध्ये धावा काढल्यात 53 आणि मॅच जिंकण्यासाठी करायचे आहेत 54 येणाऱ्या 24 बॉलमध्ये. कानपोली मामाशेठ उघडा साहेबांचा देखील आपण सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. चंद्रकांतजी मध्ये साहेबांच्या वतीनं आपण आज सन्मान करूया. मामाशेठ उघडा साहेबांना इथे सन्मानित करूया. 4 षटकांचा जबरदस्त खेळ आपण बघितला. आता सेकंड आपला सुरुवात होतीये. मैदानामध्ये खेळ जो आहे तो लवकर सुरू करा अशी देखील विनंती राहील, कारण मधोमध्ये वेळ नाही वाया गेला पाहिजे याची देखील आपण काळजी घेऊया. दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये काही सन्मान बाकी आहेत, ती सन्मान आपण करून घेतोय. मामाशेठ उघडा एक दमदार व्यक्तिमत्व आणि कानपोलीच्या अगदी आपण पाहतो की राजकीय क्षितिजावरची बुलंद तोफ, त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जातोय आणि त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पांडुरंग शेठ पाटील साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. पांडुरंग शेठ पाटील यांना विनंती की आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी. पांडुरंग शेठ पाटील या आपला सन्मान घेण्यासाठी त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. दिलीपजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपण सन्मान करूया. मोहन शेठ पाटील देखील आलेले आहेत, आता आमचे सतीश दादा देखील आलेले आहेत, तुमचे स्वागत आहे. आपण इथे सन्मान करतोय हायकल कंपनीचे आमचे कर्मचारी आहेत, प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत आणि अगदी आपण सन्मानित करत आहोत ते म्हणजेच आमचे अतिथीगण वंदनीय श्रीमान
आणि मान्यवरांचा शुभ सन्मान मंचावरती पाहायला मिळतो. त्यानंतर आमचे सतीदादा माली अजिवलीचे त्यांना विनंती आपण देखील या तुमचा इथे सन्मान केला जाईल. सतीदादा माली यांना देखील आपण सन्मानित करूया. अजिवलीचे नामांकित व्यक्तिमत्व आहेत त्यांना इथे आपण सन्मानित करतोय. मदन शेटमोटे यांच्या वतीनं आपण सन्मानित करूया. आज अजिवलीचा सामना देखील आहे आणि आमचे साडेकर सर देखील आपण पाहतो आज आपल्यासोबत आहेत. एक ॲज अ ऑफिशियल आज आपण पाहतोय समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे आणि आज या स्पर्धेमध्ये देखील आपण त्यांचा आवाज ऐकूया. प्रेझेंटेशन बॉक्समधून जाऊयात आपण जरूर कॉम्बॉक्समध्ये आपल्यासोबत आहेत साडेकर सर. जाऊयात मॅचचा सेकंड हाफचा हाल पाहण्यासाठी. दरम्यान यापुढील सामन्याचा टॉस देखील करायचा. चला अजिवली संघ आपण या आणि त्यानंतर नावाली संघ आपण देखील या इथे टॉस करण्यासाठी. थँक्यू आकाश शेळके सर आणि प्रवीणजी टेंबे सर. रायगडाच्या राजाला सह्याद्रीच्या छाव्याला वंदन करतो या स्वराज्याच्या संस्थापकाला ज्यांनी जन्म दिला आम्हाला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक 2026चं शानदार पर्व. त्यातली लढत आपल्याला पाहायला मिळाल्यात. एका साईडला गावदेवी एडुटणे टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आंबे टीम. पहिल्या सत्रामध्ये पाहिल्या गेल्या 53 धावा जमवल्यात. 54चं लक्ष 13.50च्या सरासरीने खेळ करायचा आहे. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आंबे टीमला गोलंदाज आपण आकाशला पाहतोय. पहिला चेंडू वेगवान चेंडूची सांगता होत असताना सरळ चेंडू विसावला गेला जातो तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदर सुरुवात होत असताना आपण गोलंदाजी करत असताना टीम एडुटनेला पाहतोय. पहिलं सत्र अक्षरशः गाजवलं. अक्षयची दमदार खेळी आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेली ज्यामध्ये 3 षटकारांचा आणि 4 चौकारांचा समावेश होता. 37 धावांची ग्रेट इनिंग त्याच्या बॅटमधून. इथे चांगला फटका खेळलाय समोरच्या दिशेने सरळ जातोय येतोय पहिला चौकार. चेक. तर याच दरम्यान बारक्या कानपुलेची बारक्या तुमची टीम तयार ठेवायची आहे KPL साठी. आणि कानपुलेचा सुदाम नाईक विनायक गायकर. बघा विनायक गायकरला इन ॲक्शन तुम्ही पाहाल. मोठा खेळाडू मित्रांनो आणि चर्चेमध्ये असतो विनायक सुदाम नाईक. चला आणि त्या टीमचे कोच आत्माराम खानावकर. बघा आत्माराम खानावकर टीमचे कोच आहेत. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. चांगला फटका इथे अदा करत असताना आपण प्रीतमला पाहतोय. 4 धावाने संघाचा अकाउंट ओपन केला. बॅटची लिडिंग एज झेलचा प्रयत्न सक्सेसफुल ठरत पहिला देदक्का टीम आंबे टीमला. सलामीची जोडी फोडण्यात मात्र यश आले. गोलंदाज आकाशला आपण पाहतो गोलंदाजी करत असताना पहिले 3 चेंडू सुरेख डिलिव्हर केले. एक चौकाराचा जरूर मार खाल्ला परंतु सलामी वीराला पाठीमागे धाडण्यात मात्र यश आलाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये चांगली बॅटिंग त्याबरोबर चांगली गोलंदाजी करत असताना आपण टीम गावदेवी एडुटनेला पाहतोय. अगदी दूरवरून प्रवास करून हा संघ इथे दाखल झाला. उत्तम दर्जाचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. आंबे टीमला आता सावरायला हवं. इथून मोठे फटके दाखवणं खूप इम्पॉर्टंट असेल या टीमसाठी. इथे मोठा फटका खेळायचा होता. शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवला. गती परिवर्तन या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण 4 चेंडूपैकी केल्यात. गोलंदाज आकाशने कमालीची कामगिरी मैदानामध्ये साकारत असताना आपण आकाशला पाहतोय. चांगली दमदार गोलंदाजी मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये आकाशने मात्र रोखून धरला. यावेळी ऑन साईडला चेंडू विडकावलाय. 1 बाउन्स सीमारेषेबाहेर चेंडू येतोय चौकारासाठी 4 धावा. सन्माननीय आदरणीय कैलासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माजी सरपंच कानपल्ली गावचे आहेत. दादा या व्यासपीठावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम टू कॉम्बॉक्स. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर इथे मात्र धमाका दाखवत धमाकेदार सुरुवात रोशन मात्र आपल्या टीमला देत असताना चौकाराच्या मदतीने 8 धावा धावफलकार लागल्या जातात. 54चा पाठला करत असताना टीम आंबेला आपण मैदानामध्ये पाहतोय.
यावेळी समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, दोघांमध्ये कॉर्डिनेशन नव्हतं, शेवटच्या क्षणाला कॉलिंग चुकली आणि तिथे मात्र 2 धावा प्राप्त होत असताना आपण टीम आंबे टीमला पाहतोय. क्रिकेटमध्ये कॉर्डिनेशन खूप महत्त्वाचं आहे. इथे जर कॉलिंग दिली असती तर निश्चितपणे झेल पकडला गेला असता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराच्या मदतीने 1 विकेट गारद करत 10 धावा धावफलकार लागत असताना टीम आंबे टीमला पाहतो आपण. 24 चेंडू आणि 54चं लक्ष होतं. आता मात्र पहिल्या षटकामध्ये जमवल्यात गेल्यात त्या मात्र 10 धावा. येणारे 18 चेंडू आता जिंकण्यासाठी 44ची गरज असेल. धावा आणि चेंडूंचा अंतर वाढत चाललाय. इथे मात्र एखाद्या खेळाडूला एक चांगली इनिंग साकारावी लागेल. खूप चांगली रजनी स्पर्धा आपण आजमावतोय. सरपंच चषक 2026चं हे शानदार दमदार पर्व या कानबोली क्रीडा नगरीमध्ये आपल्याला साकार होताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता 44 धावा जमवायच्यात. थोडंसं आव्हान कठीण असतं, परंतु क्रिकेटमध्ये काही कठीण नसतं. इथे आपली गुणवत्ता सादर करावी लागेल. आंबे टीमच्या 2 फलंदाजांना आपण पाहतोय. फलंदाजा रोशन आणि सलामीला आलेल्या ऋतिक पाटीलला इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. नॉ स्ट्राईक एंड कडून ऋतिकने पहिल्या षटकामध्ये खेळ पाहिलाय, परंतु इथे मात्र कशी इनिंग साकारले, जी इनिंग अक्षयने साकारली पहिल्या सत्रामध्ये, तशी इनिंग मात्र या मैदानामध्ये दाखवायला लागेल जर सामना जिंकवायचा असेल. 18 मध्ये 44 धावा इथून कंप्लीट केली जातील का? गोलंदाज अक्षय येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा विकल्प गोलंदाजी करत असताना टीम हेडुटने कडून मैदानामध्ये स्ट्राईक एंडला आपण सलामीला आलेल्या ऋतिक पाटीलला पाहतोय. आंबे टीमच्या माध्यमातून 24 चेंडू 54चं आव्हान होतं. तेच आव्हान आपल्याला आता मात्र 18 चेंडू आणि 44 धावा इथून कंप्लीट करायच्यात. खूप चांगलं क्रीडांगण आपण उपलब्ध केलं आमचे सरपंच साहेब आणि निश्चितपणे एक चांगली रजनी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिला चेंडू अलंग तो कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. एकदा मात्र अर्जित केली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर 11 धावा लागताना आपण पाहतोय. थोडंसं वेग इथून वाढवावं लागेल बॅटिंग करत असताना टीम आंबे टीमला. क्षेत्ररक्षण मात्र विखुरलेलं पाहतोय. एंड मात्र चेंज होतं. स्ट्राईक एंडला रोशनला पाहतोय ज्याने 3 चेंडूंचा खेळ केला. 1 चौकाराचा फटका त्याच्या बॅटमधून साकारलाय. 6 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिलंय. एखादी मोठी इनिंग इथून मात्र रोशन साकारेल का? क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ती सिद्ध मात्र मैदानामध्ये करावं लागेल. अकूट टप्पाचा चेंडू होता. पॉईंटच्या आणि गवरच्या वरून खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. सरळ निर्धाव चेंडूचा सांगता होताना आपण पाहतोय. जसजसे निर्धाव चेंडू येतील तसं सामन्यावर पकड निर्माण करेल टीम गावदेवी हिडूटने टीमला पाहतोय. चांगला परफॉर्मन्स या मैदानामध्ये देताना आपण पाहतोय. इथे मात्र अगदी ऑब्स्टिक लगत चेंडूची फेकी केली जाते. वारंवार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण अक्षय करताना पाहतोय. निश्चितपणे बचावात्मक जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये आपण बचाव करायचा असेल तेव्हा तेव्हा या लेनचा निश्चितपणे गोलंदाज वापर करत असतात आणि त्यामध्ये सफल होत असताना आपण अक्षयला पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अक्षयने साकारलाय. यावेळी टॅप केला चेंडू मात्र स्वतः फॉलो थ्रूमध्ये उचलला जातोय. तोपर्यंत मात्र अवधी होता 1 धाव पूर्ण करण्याचा आणि 1 धावेच्या मदतीने धावफलकार आपण धावा पाहतोय. 12 धावा लागताना पाहतोय. थोडंसं सामना दूर चाललाय. मी तर म्हणेन आंबे टीमसाठी मोठे फटके जर इथून न आले अंश लिमन एडुटने टीमला आपण पाहतो. इथे मात्र स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. फसवलं जात आहे. बॅटिंग करत असताना आपण ऋतिक पाटीलला पाहतोय. गावदेवी आणि अंश इलेव्हन एडुटने टीमला पाहतो आपण. समोरच्या दिशेने गॅप मात्र मोठी आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेबाहेर येतोय चौकार.
2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज असेल. ती बॅटिंग करत असताना टीम आंबे टीमला पाहतोय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 19.00ची सरासरी राखायचं. इथून मात्र टीम आंबेला पहिल्या 2 षटकामध्ये कमालीची कामगिरी करत असताना आकाश आणि अक्षयला पाहिलंय. चांगली गोलंदाजी त्यांनी साकारले मैदानामध्ये. परंतु येणाऱ्या या 12 चेंडूमध्ये 38 धावा इथून मात्र रोखल्या जातील का? बारा चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल रोशन, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल ऋतिक पाटील या 2 बॅट्समनला. तिसरा विकल्प वापरला जातो कैलासला. पण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतो. क्षेत्ररक्षण विखुरलेलं. बॅटिंग करत असताना रोशनसाठी पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्हचा कडक फटका दाखवलाय. परंतु क्षेत्ररक्षक चप्पल खूप चांगला झेल जज करत अजून एक विकेट गारत होते. लागलेला दुसरा धक्का आंबे टीमला. खूप चांगला झेल तिथे प्रकाशने जज केला. अगदी वेगवान चेंडूवर मात्र झप घेतली. अशी निश्चितपणे एक चांगला झेल तिथे मात्र टिपला गेला प्रकाशच्या माध्यमातून. दुसरा धक्का असेल टीम आंबे टीमला. 12 मध्ये 38 करायचे होते, आता मात्र 11 मध्ये 38 करायच्या. दाबा आणि चेंडूंचं अंतर वाढत चाललाय. पुन्हा एकदा गोलंदाजा कैलास सज्ज होता. इथे लॉब केलाय. अडवा बॅटने फेकून दिलाय ऑन साइडला. बिग हिट, षटकार. हे दाखवणारा हा फटका मात्र आशीर्वादच्या बॅटमध्ये येताना पाहतोय. षटकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकार लागल्या जातात. अशी खेळी मात्र मैदानामध्ये दाखवावी लागेल. चांगली बॅटिंग मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देण्यासाठी मैदानामध्ये आशीर्वाद इनॅट नंबर 4चा खेळाडू मैदानामध्ये इन झालाय. पहिल्या चेंडूवर सफलता जरूर आले गोलंदाज कैलासच्या गोलंदाजीवर, परंतु तेवढ्या ताकदीचं कमबॅक होणं गरजेचं होतं. परंतु ते कमबॅक करून दिलाय बॅट्समन आशीर्वादने. 22 धावा धावफलकार लागल्या जातात. 38चं लक्ष होतं 12 चेंडूमध्ये. आता मात्र 10 चेंडूमध्ये इथून मात्र 32 धावा कंप्लीट करायच्यात. या धावा कंप्लीट होऊ शकतात, परंतु एखाद्या खेळाडूला मोठे फटके दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. सलगचा दुसरा येईल का? परंतु खूप चांगला जज करत इथे मात्र झेल पकडलाय क्षेत्ररक्षक आपण रवी या क्षेत्ररक्षकाने. पंचांकडे अशाच्या नजरेने जरूर पाहिलंय, परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय, कारण हाईट इथे चेक केली जाईल. खूप इम्पॉर्टंट चेंडू असेल या मॅचमध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर या चेंडूवर देखील मोठा फटका येणं अपेक्षित होता टीम आंबेला, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या क्षेत्ररक्षकाचं पाहिलं गेलं. खूप चांगला झेल त्याने जज केला आहे, परंतु इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून इथे मात्र चेक केलं जाईल आणि तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. अंपायर डिसिजन येते फेअर डिलिव्हरी आणि इथून मात्र फलंदाज परतीचा प्रवास करेल. नक्कीच या मॅचचं आपण शीर्षक गीत ऐकतोय. मदनजी मते आणि
पुरस्कृत केलेली खऱ्या अर्थाने ही भव्य दिव्य राजनी स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं आहे, खेळ मैदानामध्ये चालू आहे. येणारी 9 चेंडू आणि आता मात्र 32 धाब्यांची गरज आहे. नक्कीच असेच किरण उगवलं होतं मी तर म्हणजे आशीर्वादच्या माध्यमातून. जास्त वेळ त्याला मैदानामध्ये थांबू दिलं नाही टीम अंश 11 गावदेवी हेडूटने टीमने. अजून एक निर्धाव चेंडू आता आहे आणि निश्चितपणे 4 चेंडूंचा खेळ संपतो. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपण कैलासला पाहतोय. येणारे 8 चेंडू आणि 32 धावा. खूप 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील या मॅचमध्ये. येथे मात्र चांगला चेंडू अगदी उचली देणाऱ्या चेंडूवर मात्र कुठल्याही प्रकारचा नंबर येत नाही आणि सलगचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन मात्र दाखवलं जातं. कैलासने रोखून धरलाय. इथून मात्र 7 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज. लॉब करायचं होतं, बाद आणि चेंडूचा कॉन्टॅक्ट येत नाही. सलगचे 3 चेंडू मात्र निर्धाव केला जातोय. आशिषच्या माध्यमातून येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून मात्र गरज असेल ती 32 धाव्यांची. षटकांचा खेळ संपलाय. एक षटकार मात्र तिसऱ्या षटकामध्ये पाहिला आल्या. 5 चेंडू मात्र निर्धाव फेकत 2 गडी बाद केले त्या गोलंदाजा कैलासने. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दाखवल्या. संघाची धावसंख्या आपण 22 या अंकावर पाहतोय. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 32 धाब्यांची. चोवीस चेंडू आणि 54चं आव्हान होतं. तेच मात्र 6 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान. असं स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल ऋतिक पाटील जो सलामीला आलेला. पहिलाच बॉल लॉब केलाय, फटका फसलेला, परंतु इथे केलेली क्षेत्ररक्षकांनी चुकी. चेंडू गेलाय वन बाउन्स सीमारेषे बाहेर. चौकार. पहिल्या चेंडूवर आघात केला बॅट्समन ऋतिक पाटीलने. क्षमता या धावा कंप्लीट करण्याच्या, परंतु येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 28 धावा इथून कंप्लीट केल्या जातील का. बॅट्समन ऋतिक इथे मात्र फटका फसलाय. जज केलं जातंय. क्षेत्ररक्षकांनी पुन्हा एकदा चुकी केलाय. एकाच्या बदल्यात दुसरी धाव इथे कंप्लीट केली जाते. 2 धावा येतील आणि 2 धाव्याच्या मदतीने 28 धावा धावफलकार लागल्या जातील. बॅटिंग करत असताना टीम आंबेच्या माध्यमातून येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 26 धाब्यांची. 4 चेंडू आणि 26 धाबा इथून कंप्लीट केल्या जातील का. गोलंदाज इथून चुकी करेल का. गोलंदाजी करत असताना आपण जीवनला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर एडूटने टीमच्या माध्यमातून लॉब केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफला उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धाब्याच्या मदतीने 29 धाबा धावफलकार लागल्या जातात. सामना थोडंसं दूर चाललाय. टीम आंबेच्या बाजूने चांगला परफॉर्मन्स पहिल्या सत्रामध्ये अक्षयने दिलाय. कमालीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून साकारले गेले. 37 धावा त्याच्या एकट्याच्या मात्र बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावर इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षक कंबल होते. चेंडू मात्र 4 धाब्यांसाठी चौकार पाहायला मिळतात. चला पुढच्या मॅचसाठी गावदेवी अजिवली आणि त्याच्या विरोधात खेळत असताना नेवाली. आपण दोन्ही टीम सज्ज राहायचं. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषकाचा हे देखण्या स्वरूपाचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यावेळी मात्र 1 धावेल आणि 1 धावेच्या मदतीने धावफलकावर 34 धावा धावफलकार लागले जातात. पूर्णपणे विजयाच्या उंबरट्यावर आले टीम अंश 11 गावदेवी एडूटने टीमला पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये खूप कमालीचा खेळ अक्षयने केला. 37ची इनिंग त्याच्या बॅटमधून साकारले गेले आणि तिथूनच मात्र विजयाच्या दिशेने त्यांची वाटचाल आपण पाहिले गेले. इथे मात्र दोन्ही टीमचं अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स दोन्ही टीमने दिलाय. विजय होते
अंश 11 गावदेवी एडुटे टीम. नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल. 12 चेंडू आणि 37 धावांची ग्रेट इनिंग साकारलेला, 13 चेंडू आणि 37 धावांची ग्रेट इनिंग साकारणारा आणि एक षटक 6 धावा देणारा अक्षय ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. माध्यमातून त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे अक्षय. 37 धावांची ग्रेट इनिंग त्याच्या बॅटमधून पाहिले गेले. तर अक्षयला विनंती असेल की आपला सामनावीराचा पारितोषिक घेण्यासाठी यायचं. बामाजी उघडा ग्रुप ग्रामपंचायत कानपोलीचे सदस्य बामाजी उघडा साहेबांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी यायचं. अंश गावदेवी 11 एडुटे टीम. अक्षय आपण या आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी. तर अक्षय ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला खेळ त्याच्या बॅटमधून साकारला गेला. 37 धावेची ग्रेट इनिंग. इथे मात्र आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे गौरवण्यात येईल अक्षयला. तर पुढच्या मॅचचं समालोचन ऐकूया आपण सुनीलजी लांबोर सरांच्या गोडवाणीतून. एका साईडला असेल नेवाली आणि त्यांना फाईट करत असताना आपण गावदेवी अजिवली टीमला पाहू द्या. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया.